शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेची जी दादागिरी आहे ती समोर आली। सोशल माध्यमांवरती व्हिडिओ व्हायरल झाला। ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती त्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेचे काही कारनामे समोर आले। ज्या व्यक्तींना मारहाण करण्यात आली होती त्यांच्यासोबत मी आहे। बावी आनंदगाव मधला हा संपूर्ण प्रकार आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने पायाला अमानुषपणे मारहाण या सतीश भोसलेच्या गँगने आणि सतीश भोसलेने केलेले आहे। माझ्यासोबत ढाकणे कुटुंबीय आहे, महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे असं यांचं नाव आहे। काल शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत स्वतः बोलण्यासाठी आहेत। काय सांगाल, काय प्रकार घडला होता, कशामुळे नेमकी मारहाण करण्यात आली होती, सविस्तर सांगा। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सकाळचा 19 फेब्रुवारी सकाळचा टाइम होता 7:30च्या सुमारास। त्यावेळेस माझे वडील वरती गेले होते वॉशरूमला। तर वॉशरूमला जात असताना तिथे गेल्यानंतर त्या लोकांची तिथे जाळी लावली होती। सतीश भोसले यांच्या टोळीने जाळी लावली होती। 2 जाळ्या लावल्या। त्या जाळीमध्ये एका जाळीचे त्यांनी मोबाईलवरती शूटिंग करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या जाळीचे काही शूटिंग केलेली नव्हती। त्यावेळेस अशी घटना झाली की त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं की आपले काहीतरी शूटिंग वगैरे करतायत, त्यामुळे ते पाठीमागून लोक आले आणि त्यांना हाणायला चालू केली असतात। त्या खाली मी शिरूरून आलो असता, मी घरी नेमकं आलतो, तो वरती आमचं 100-200 मीटरचं अंतर असेल वरती इथून। तर त्यावेळेस त्यांना तिथं हाणण्याचा आवाज आम्हाला ऐकला येत, म्हणजे भांडण लागले। कशामुळे चालू केली ते हाणमार, काय कारण काय होते? याचं कारण काहीच नाही की त्यांनी हरणं धरायला जाळी लावली होती आणि त्या हरणं धरीत असताना यांनी थोडे मोबाईलची शूटिंग वगैरे काढल्यामुळं अलीकडची जाळीची शूटिंग आली, पण पलीकडची शूटिंग आली नाही। ज्यात हरण मेन गुतलं होतं त्यामधली कसलीही शूटिंग आलेली नाही याच्यात। त्यांनी तो मोबाईल पण नेला आणि त्यानंतर त्यांनी हाणा मारायला चालू केली। त्यानंतर मी वरती गेल्यानंतर ते तिथून थोडे दूरवरती गेले। त्यानंतर त्यांनी फोन केल्यानंतर त्यांच्या 2 गाड्या आल्या, स्कॉर्पिओ आणि एक डिझायर। या 2 गाड्या आल्या असता त्यांनी काय केलं, सतीश भोसलेनी डायरेक्ट येऊन सगळ्यांना आम्हाला दोघांना पण हाणा मारायला चालू केलं। काय म्हणलं? काहीच नाही, धरा म्हणलं, आम्हाला शिव्या दिल्या। सगळ्यांनी हाणायचे प्रयत्न केले। वडिलाला त्यांनी डायरेक्ट कुराड्याच्या गावात पाठीमागून हाणलं होतं, पण त्यावेळेस मी आरडलो। ते आरडल्यामुळं समोरून त्यांनी पाठीमागं पाहिलं आणि पाठीमागं पाहिल्यानंतर इथं त्यांना कुराडीचा डायरेक्ट फटका बसला आणि पूर्ण दात त्यांची निकामी झाली। किती लोक होते, काय होतं? 7 ते 8 लोक होते त्यांचे, 7 लोक असतील। किती घटना, वेळ काय? 19 फेब्रुवारी सकाळी 7:30चा टाइम होता। काय इतके दिवस तुम्ही काय तक्रार केली नाही किंवा पोलीस स्टेशनला गेले नाही, समोर आले नाही, काय नेमकी या लोकांची इतकी दहशत आहे? इथं दहशतच आहे त्याची, पूर्ण तालुक्यामध्ये दहशत आहे। त्यांनी कमीत कमी 200च्या हरणं वरती मारले असतील, काही मोर मारले असतील आणि असे बरेच प्रकार त्यांनी, आम्ही त्याला वारंवार पण त्याला आम्ही सांगत होतो की तो इथं हा प्रकार करू नको, आमच्या शेतात तरी कमीत कमी करू नको। पण त्यांनी अशा उद्देशाने आम्हाला म्हणलं असेल, त्याच्या ध्यानात आलं असेल की हे आपल्याला कायम त्रास देतात आणि या त्रास यांना संपूर्णच टाकायचं, ह्या उद्देशाने त्यांनी त्या दिवशी पूर्ण त्यांनी संपर्क। कोणाची दहशत आहे नेमकी? सतीश भोसलेला कोणाचं आश्रय आहे? ते आश्रय कोणाचं आहे हे आम्हाला काही माहित नाही, पण कुणीतरी असेल, काहीतरी असेल त्याच्या मागे, त्याच्यामुळे त्याची एवढी दहशत आहे पूर्ण तालुक्यात। नक्कीच बघू शकतोय सतीश भोसले हा हरण पकडण्यासाठी इथे येत होता। परिसरामध्ये त्याची गँग देखील या ठिकाणी येत होती आणि हरण पकडण्यासाठी मज्जाव केल्यामुळं ह्या कुटुंबियाला मारहाण केल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ज्यांच्या खरोखर त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झालेली आहे, तोंडाला जवळपास 8 ते 9 त्यांचे दात पडलेले आहेत। 19 फेब्रुवारीची घटना आहे, मात्र इतक्या दिवस झाले गुन्हा दाखल नव्हता किंवा दखल घेतलेली नाही। हे कुटुंबीय समोर कशामुळे आलं नाही? तर दहशत आहे, भीती आहे, आणखी काही करतील का अशी भीती असल्यामुळे ते समोर आले नव्हते। माझ्यासोबत स्वतः बोलण्यासाठी पुन्हा त्यांचे वडील आहेत। काय सांगाल, काय प्रकार घडला मामा नेमकी इथं? सकाळी मी उठून 8:30ला गेलो होतो। माझा नातू ऍडमिट होता दवाखान्यामध्ये आणि त्याच्यामुळे मला जायचं होतं, म्हणून सकाळी पाचशेराला गेलो होतो। त्यांच्या तिकडून त्यांनी हरणं धरण्याकरता त्या वाघुरी लावल्या होत्या। आता त्यांना म्हणलं आमच्या इकडे शेतामध्ये वाघुरी लावू नका, तुम्ही कशामुळे आमच्या इकडे वाघुरी लावता? मी पोलीस लोकांना फोन करीन, तुम्ही आमची अजिबात वाघुरी लावायच्या नाहीत, हे हरणं धरू नका, तुम्ही कमीत कमी आमच्या वावरात तरी धरू नका। त्यामुळे यांनी काय केलं, शिकारची जी होते पलीकडून 2 वाघुरी लावल्या होत्या। ते एका वाघुरीत हरण गुंतलेलं होतं, पण ते हरण गुंतलेलं असल्यामुळे मला त्यांच्या पलीकडच्याने हरण बघण म्हणून त्यांनी मागून आले की मारायला सुरुवात केली। त्याने असं मारलं की काही ना बाईच मारलं, पण मारीन मी इकडं आराड्यामुळे माझा मुलगा आला महेश,
पळत आला की मग तिची आई म्हणली की तुझ्या बापाला कोणीतरी मारतंय, या उद्देशाने तो पळत आला. पळत आल्याच्या नंतर तिथून त्याने ती पळून वाघूर घेऊन ते वरच्या पलीकडच्या वाघुरीकडे गेले आणि तिथं जाऊन वरून फोन लावले. फोन लावल्याच्या नंतर त्यांची ती साथीदार 2 गाड्या घेऊन आले. एक काळ्या रंगाची गाडी होती आणि एक बारकी गाडी होती. मग त्या गाडीतून त्यांनी टांब्या बिंब्या काय जे आणलेले हत्यारं होती ते आले पळत की मग पलीकडून ते आणि अलीकडच्या बाजूनी हे आम्हाला दोघा बापऱ्याकडं मध्ये घेरलं आणि जे त्यांनी ते कुऱ्हाडीसारखं होतं त्याचा डांड्याचा फटका बसला त्यांनी कुऱ्हाडीने. मी तर बिनसुद्धा झालो बघून. मी बिनसुद्धा मला एक झाले विचारायचं आहे, आता तक्रार तर तुमची काल दाखल झालेली आहे, आता तुमची पुढची मागणी काय असणार आणि लोकांची काय भीती नेमकी? आम्हाला फक्त पुढची मागणी आमची एकच आहे, प्रशासनाकडून एकच मागणी की आम्हाला हे आम्ही जंगल वस्तीमध्ये राहतो, आम्हाला इथं साहेबांनी सरकारने आम्हाला संरक्षण द्यावं आणि हे वन्य प्राणी आहेत यांना मारण्यासाठी कडक कायदा करावा, एवढीच आमची मागणी. आम्हाला पैसा नको, पाणी नको, काही नको, फक्त हे वन्य प्राणी मारले नाही पाहिजेत. किती नेमकी वन्य प्राण्यांचे जीव घेतले असते, हरिण असेल काय? याचं आता इथं रोज बघा आमच्याकडं आम्ही जर शूटिंग केले असते तर रोज 25, 30, 40 हराणी जर रोजचं पाणी प्यायलाच आहे. मला एक सांगा, आम्ही त्यांना एवढं जपवतो, आमचे माल खाल्ले तरी आम्ही कधी त्यांना हुसकून पण लावलं नाही आणि हे लोक येऊन मारतात वन्य प्राण्याला. मग आम्ही नुसतं हटकलं म्हणून जर आम्हाला एवढं मारतात, यांची दहशत किती असं. कोण यांना नेमकी कोण यांचा आश्रय कोण? आता यांचा काय मोठा यांचा राजकारण की हे बंडल आहेत, नोटा ह्यात, पैसा आहे, गाड्या. आता आमची खायची मजुरी. आता आम्ही यांचं एवढं जर माप काढायला लागलो तर आम्हाला हे केव्हा बी संपू शकतात ना. त्याच्यामुळे आता आम्ही एक तर बाहेर पडलोच नाहीत, कारण आम्ही 10-15 दिवस दवाखान्यात राहिलो. आमची काय परिस्थिती होती, माझे तर पूर्ण हे बाचाळ केलेलं होतं. ऑपरेशनला पैसे नाही. तुम्हाला पोलीस स्टेशनला गेले, एसपी ऑफिसला, तिथे देखील गुन्हा दाखल करून घेतला नाही, तुम्ही हुसकून लावला, काय खरं काय नेमकी? मी पोलीस स्टेशनला गेलो, मला बोलता येत नव्हतं, रक्त तोंडातून घाटी येत होत्या आणि शिवाजी महाराजांची जयंती चालू होती ना आणि जयंतीची मिरवणूक चालू होती. मी पाहतोय डोळ्यांनी. आता तिथे पोलीस लोक काही होते. मी म्हणलं मला साहेबाला भेटायचे, आता मी तर असा मारणारच आहे, तसा मारणारच आहे ना, पण मला निदान कमीत कमी मला एसपी साहेबाला 2 शब्द बोलू द्या की मला असं माझ्यावर अन्याय झालाय. तर ते म्हणले इथं साहेब नाहीत, ते गेलेले आहेत, तिथले ते पोलीस कर्मचारी कोण असतील ते साहेब इथं नाही, ते याला गेलेले आहेत पुढे शिवजयंतीला, त्याच्यामुळं इथं नाही. तुम्ही नंतर तुझं बघ बाबा, तू मरशील, तू दवाखाना बघ, आम्ही येतोय, तुझा तू अगोदर जीव बघ, असं म्हणून मला तिथून काढून दिल्याच्यानंतर मग मी सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मग तिथून पुढं मला त्यांनी MRI काय केलं. मग तिथून पुढे आम्ही खाजगी दवाखान्यात गेलो. मग तिथून पुढे ऑपरेशनचे 10-12 दिवस त्याच्यातच गेले आमचे. नक्कीच हे होते ढाकणे कुटुंबीय, ज्या सतीश भोसलेनं एका तरुणाला मारहाण केली होती, जे की बॅटच्या साह्यानं, आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे. सतीश भोसलेचे असे अनेक काळे कारनामे आहेत जे की आता उघड होत आहेत आणि कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी देखील मागणी या कुटुंबियांनी केलेली आहे. त्याचबरोबर आमच्या जीवितात धोका असल्याचे देखील ढाकणे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. साम TV साठी योगेश काशीद, बावी, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.